नमस्कार. आज आपण अभ्यास म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर शालेय जीवनामध्ये अभ्यास हा शब्द अनेकांकडून ऐकतो आणि स्वतःही विविध विषयांचे आकलन करताना अभ्यास हा शब्द वापरतो. आज आपण जे काही आहोत ते काल केलेल्या अभ्यासाचाच परिणाम आहे. मग प्रश्न निर्माण होतो की अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर अभि अधिक आयास बरोबर अभ्यास. अभि हा उपसर्ग असून त्याचा अर्थ सर्व बाजूने जवळ असा होतो. आयास म्हणजे प्रयत्न. ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्व बाजूने सर्व प्रकारे दक्षतापूर्वक प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास होय. थोडक्यात पुनरावृत्तीला आपण अभ्यास म्हणतात. महर्षी पतंजली यांनी पातंजल सूत्रात अभ्यासाची व्याख्या दिलेली आहे. अभ्यास करताना अभ्यासाव्यतिरिक्त बाह्य सर्व अनावश्यक विषयाचा विसर पडतो. इंद्रियांची बाह्य विषयांची धाव बंद होते आणि मन संपूर्णपणे एकाग्र होते, तेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यासाची सुरुवात होते. अभ्यासासाठी महत्वाच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे दीर्घकाळ, निरंतर आणि आदरपूर्वक. पहिली म्हणजे दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजे कोणत्याही विषयाचे आकलन होण्यासाठी त्याचा पुन्हा पुन्हा सराव दीर्घकाळ करावा लागतो. ज्याप्रमाणे वृक्षाचे नाजूक आणि कोमल मूळ सतत संघर्षमय प्रयत्नातून कठीण असणाऱ्या दगडामध्ये सुद्धा प्रवेश करते. या वृक्ष मुळाप्रमाणे दीर्घकाळ प्रयत्न केला तर कोणतेही साध्य सिद्ध करता येते. दुसरं म्हणजे निरंतर. दीर्घकाळाबरोबरच अभ्यास हा निरंतर म्हणजे सातत्यपूर्ण नेहमी असला पाहिजे. अन्यथा कोणी म्हणेल की मी 1 जानेवारीला अभ्यास केला आणि आता थेट 31 डिसेंबरला अभ्यास करतो, तर माझा अभ्यास दीर्घकाळ झाला परंतु मला काहीच समजले नाही. परंतु मी तर अभ्यास फक्त 2च दिवस केला, मध्ये काहीच केले नाही, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. यासाठी अभ्यास हा प्रत्येक दिवशी खंड न पडता अव्याहतपणे करणे आवश्यक असते, तरच अवघड विषय हे आत्मसात होत असतात. तिसरं म्हणजे आदरपूर्वक. दीर्घकाळ, निरंतर याच बरोबर अभ्यासाविषयी आपले प्रेम, आवड, तळमळ, जिज्ञासा असली पाहिजे. कोणी सांगितले म्हणून वेळ वाया जाण्यासाठी काहीतरी करायचे याला अभ्यास म्हणत नाही. स्वतःला झोकून देऊन म्हणजेच आवडीने मन लावून विशिष्ट विषयाचा सराव करणे चालू ठेवले तर अभ्यास दृढ होत जातो. अशी अभ्यास मीमांसा थोर भारतीय अभ्यासक महर्षी पतंजली यांनी केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यास अनुकूल स्थळ. अभ्यास करण्यासाठी योग्य असे वातावरण लागतेच, म्हणून तर सध्याच्या काळात अभ्यासासाठी स्वतंत्र ग्रंथालय, लायब्ररी, अभ्यासिकांची निर्मिती काही ठिकाणी केलेली आहे. तेथे सर्वच जण अभ्यास करत असल्यामुळे आपणही त्या ठिकाणी गेलो तर आपल्यालाही अभ्यासाची रुची निर्माण होते. परंतु आता सर्वांनाच ग्रंथालय किंवा निसर्गात एकांत स्थळी जाऊन अभ्यासाची जागा निवडणे शक्य होणार नाही. सगळीकडे उंच उंच इमारतीचे जंगल वाढले आहेत. सध्या सर्वांनी आपल्याच घरात अशी जागा निवडावी की जेथे स्वच्छ प्रकाश आणि खेळती हवा असावी. अनावश्यक वस्तूंचा पसारा आणि अनावश्यक व्यक्तीचे ये जा नसावे. लक्ष विचलित करतील अशा वस्तू नसाव्यात, जसे की टीव्ही, मोबाईल, रेडिओ अशा प्रकारची मनोरंजनात्मक उपकरणे नसावीत. अशा अभ्यासस्थळी जाताक्षणीच शांतता, प्रसन्नता, पवित्रता आणि मांगल्याची अनुभूती आली पाहिजे. आपण अभ्यास करण्या अगोदर अभ्यासानेच आपल्याकडून अभ्यास करून घ्यावा असे वातावरण स्वतः निर्माण करावे. ज्या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर मनाला संतोष होतो आणि अजून अधिक अभ्यास करण्याचा उत्साह आणि धैर्य प्राप्त होते, असे स्थान असावे. त्याचबरोबर अभ्यासास अनुकूल वेळ. रात्री लवकर झोपल्यानंतर जागही लवकर येते. झोपेत आपण सर्व निर्विचार होऊनच झोपतो. झोपेतून उठताना डोक्यात खूप कमी विचार असतात. म्हणून अभ्यासासाठी पहाटे 4 वाजेपासून पुढे 6 वाजेपर्यंतचा काळ हा ब्राह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. ब्राह्ममुहूर्त काळ हा अभ्यासाचा योग्य काळ समजला जातो. यासाठी रात्री कमी आहार घेऊन पहाटे लवकर उठावे, कारण ब्राह्ममुहूर्तावर उठून एकाग्रतेने केलेला अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहतो. म्हणून तर आपल्याकडे शाळेची वेळ साधारण सकाळी असते. सध्याच्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे अभ्यासाची वेळ आणि काळ ज्यांनी त्यांनी ठरवली तर चांगले होईल, परंतु आदर्श वेळ ही ब्राह्ममुहूर्ताचीच आहे. अभ्यासाची सुरुवात गुरुजनांच्या आणि ईश्वराच्या स्मरणाने करावी, अशी श्री ज्ञानेश्वर महाराजांची अभ्यासाविषयीची भूमिका आहे. अभ्यासाच्या प्रयत्नाने प्राप्त होऊ न शकणारी अशी कोणतीच गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्न आणि सातत्याची जोड असावी लागते.
बुद्धीच्या मर्यादेचे आणि अपंगत्वाच्या मर्यादेचेही उल्लंघन अभ्यासाने होते. अरुणिमा सिन्हा, जिचा रेल्वे अपघातात पाय निकामी झाला असताना सुद्धा साहस, धाडस, चिकाटी, आत्मबल यांच्या सहाय्याने एव्हरेस्ट शिखर करणारी ती पहिली भारतीय अपंग महिला विजेती ठरली आहे. 10वी-12वी परीक्षेत नापास झालेले विद्यार्थीही नंतर अभ्यासाच्या सातत्याने कलेक्टर झालेले आपण पाहिले आहेत किंवा ऐकले आहेत. वर्तमान काळात जेवढेही शोध लागलेत ते शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचाच परिणाम आहे. उदाहरणार्थ, अंतराळात विमानाच्या सहाय्याने प्रवास करणे, त्याचबरोबर भयंकर विष सुद्धा अभ्यासानेच पचवणे शक्य होते. समुद्रावरून सेतू बांधणे सुद्धा शक्य झाले आहे. 4 वेद हे अभ्यासाने कंठस्थ होऊ शकतात. आजही अभ्यासाच्या सातत्याने गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत कंठस्थ करणारे अनेक साधक आळंदी देहूच्या अवतीभोवती पाहू शकतो. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यासाविषयीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.